आकाश सर हे अगोदर माझ्या लक्षात आलं नाही. आम्ही 3 भाऊ आणि माझे बाबा आणि माझी आई आम्ही येत होतो 5 पांडव. माझा मोठा भाऊ रामा येत होता राम. मधातला ज्ञानेश्वर भाऊ येत होता संत ज्ञानेश्वर माऊली आणि मी येत होतो गणेश म्हणजे गणपती आणि माझी आई येत होती दुर्गा म्हणजे दुर्गा देवी. पण या अगोदरपासूनच कोणाचा तरी प्लॅन होता लग्न रोखून ठेवायचा आणि माझं अगोदरपासूनच लग्न रोखून ठेवलं आहे. कंपनीमध्ये असताना मी परमनंट होऊन आलो होतो तेव्हा पण माझं लग्न रोखून ठेवलं गेलं. मधात आलेले 2-3 लग्न संबंध तोडून टाकले गेले माझे. मी क्रिकेटला मॅसेज टाकले. मी क्रिकेट लोकांना स्टार लोकांना मॅसेज टाकले. त्याच्यातून मला सपोर्ट भेटला होता आणि माझं स्टुडिओमधून लग्न होणार होतं. तेव्हा भैयाजी सुपरहिट पिक्चर रिलीज झाला होता. शादी में जरूर आना पिक्चर रिलीज झाला होता. त्याच्यानंतर आपला सिम्बा पिक्चर रिलीज झाला होता. पण तेव्हा पण माझं लग्न तोडलं गेलं उलट सुलट सांगून. आणि उलट सुलट पिक्चर रिलीज केल्या गेल्या आणि ते पण वाया चाललं गेलं. आता स्टुडिओमधूनल्या लोकांना लावेल होता माझ्यावर पैसा. स्टुडिओतले लोक म्हणत होते कि देख हम तुझे हीरो बना देंगे, तुझे स्टार भी बना देंगे और तेरी शादी भी कर देंगे. हम तुझे 2 बीवियाँ देंगे, एक मॉडल देंगे और एक श्रद्धा कपूर देंगे. लेकिन हम तेरे पर पैसा लगा रहे, हमें कभी धोखा मत देना. आणि इकडून गावाकडून मला इकडे उचलायला लावलं मारवाड करून. पण तेव्हा जर तटून जर मिळून मिसळून जर केलं असतं तर आतापर्यंत माझं लग्न बी झालं असतं आणि माझं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं गेलं नसतं. याला करायची दुसरी पद्धत होती. याला मिळून मिसळून केल्या गेलं असतं आणि इकडून तिकडून मिळून मिसळून केल्या गेलं असतं. म्हणजे अर्ध इकडे राहणार अर्ध तिकडे राहणार. त्याला तटूनच जर कॅचच्यासारखं जर केल्या गेलं असतं अगोदरच स्टुडिओच्या इकडूनच आणि मिळून मिसळून जर केल्या गेलं असतं ते अर्ध इकडे राहीन अर्ध तिकडे राहीन तर आतापर्यंत माझं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं राहिलं नसतं. आता बी ते होऊ शकते पण त्याला मिळून मिसळून जर केलं तर इकडून आमच्या घराच्याकडून आणि तिकडून मुंबईतून स्टुडिओमधून जर मिळून मिसळून जर केलं तर ते आता पण परत होऊ शकते. कारण कुठलेही स्वप्न किंवा कुठलीही गोष्ट होण्यासाठी कुठल्याही एका विशिष्ट चांगल्या व्यक्तीचा जर कुठल्याही एका व्यक्तीचा जर सपोर्ट जर भेटला तर ते काम आणि कार्य पूर्णत्वास जाऊ शकते. पण कुठल्या तरी व्यक्तीचा सपोर्ट मागे असणं फार गरजेचं आहे. कुठल्याही एका व्यक्तीची जर साथ आणि सपोर्ट जर असली, कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीचा साथ आणि सपोर्ट जर असला मागे तर कुठलंही काम आणि कार्य हे पूर्णत्वास जाऊ शकते आणि कुठल्याही व्यक्तीचे स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. आता पण हे व्यवस्थित होऊ शकते पण ते स्टुडिओच्या इकडून आणि घरून जर मिळून मिसळून जर केल्या गेलं अर्ध इकडे आणि अर्ध तिकडे असं मिळून मिसळून जर केल्या गेलं तर आता पण ते परत व्यवस्थित होऊ शकते. पण त्याला असं करायला सांगायला पाहिजे. आणि एक तर ते स्टुडिओ सुरू करून द्यायला पाहिजे, एक तर ते श्रद्धा कपूरच्या इकडलं लग्न करून द्यायला पाहिजे. आणि त्याला न मारता न कंप्लेंट दाखवता त्याला मुलाच्या ठिकाणी ठेवून व्यवस्थित पद्धतीने जर केल्या गेलं तर ते होऊ शकते. अर्ध इकडे राहणार अर्ध तिकडे राहणार आणि ते कॅचच्यासारखं जर केल्या गेलं तर त्याला बगर मारून आणावं लागते. त्याला मारून नाही आणावं लागत कारण तो आहे
त्याला पोराच्या जागी ठेवून आणावं लागते. शिशुसुद्धा शमनार्थ माती करता व्यवस्था त्याला बगर मारून आणावं लागते. त्याला मारायला नाही सांगावं लागत, कंप्लेंट नाही दाखवावं लागत, त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला नाही सांगावं लागत. त्याला करताना असं सांगायला पाहिजे की तो शिशुसुद्धा शमनार्थ माती करता व्यवस्था, म्हणजे आईचं बी व्यवस्थित होईल, पोराचं बी व्यवस्थित होईल. म्हणजे मला मार बी बसणार नाही, मी आरोपी बी येणार नाही आणि मला कोणी पोलीस स्टेशनमध्ये जमाही करणार नाही, माझ्या वस्तू कोणी चोरी करून बी घेणार नाही. तर त्याला पोराच्या जागी ठेवून जर केल्या गेलं, शिशुसुद्धा शमनार्थ माती करता व्यवस्था, तर आईचं बी व्यवस्थित होईल, पोराचं बी व्यवस्थित होईल. आणि अर्धं इकडे ठेवलं, अर्धं माझ्या घराच्या इकडे ठेवलं आणि अर्धं बाहेर ठेवलं तिकडे, म्हणजे अर्धं गावाच्याकडे ठेवायचं, अर्धं तिकडे ठेवायचं बाहेर. तर असं जर केल्या गेलं त्याला व्यवस्थित पद्धतीनं, तर आता पण ते होऊ शकते. आणि तो हिरो पण होऊ शकते, त्याचं लग्न पण होऊ शकते. एक तर स्टुडिओ सुरू करून द्यायला पाहिजे, एक तर ती श्रद्धा कपूरच्या इकडलं लग्न करून द्यायला पाहिजे, एक तर मधातला कुठला ना कुठला त्याच्यासाठी पर्याय ठेवायला पाहिजे मोकळा, म्हणजे जेणेकरून माझ्याही आयुष्याची फजिती होणार नाही, माझ्याही आयुष्याचे हाल होतील नाही. सर्व बाजूचा विचार करून आणि सर्व कळलं व्यवस्थित होईल अशा पद्धतीने, ते सर्व बाजूचा विचार करून आणि सर्वांचं व्यवस्थित होईल अशा पद्धतीचा विचार करून अशा पद्धतीने जर ते केल्या गेलं, तर आता पण ते व्यवस्थित होऊ शकते. कारण कुठलीही गोष्ट ही सांगून होते, कुठलेही चित्रपट हे सांगूनच रिलीज होतात, कुठलीही गोष्ट ही सांगूनच होते. तर त्याला न मारता, न आरोपी दाखवता, त्याला आरोपी न दाखवता, त्याला न मारता, त्याच्या वस्तू चोरी न करता त्याला करावं लागते. आणि त्याला कोणा मारायला नाही पाहिजे, त्याच्या वस्तू चोरी करायला नाही पाहिजे, कंप्लेंट नाही दाखवायला पाहिजे, त्याला आरोपी नाही दाखवायला पाहिजे, त्याला रोक्याला नाही सांगायला पाहिजे. असं व्यवस्थित पद्धतीनं त्याला करायला सांगायला पाहिजे आणि करायला पाहिजे. म्हणजे अर्धं गावाकडे राहीन, अर्धं तिकडे राहीन मुंबईच्याकडे, म्हणजे किंवा अर्धं स्टुडिओमध्ये राहीन किंवा अर्धं घरी गावाच्याकडे राहीन. असं व्यवस्थित पद्धतीनं जर अर्धं घरात आणि गावाच्याकडे, अर्धं मुंबईच्याकडे आणि घराच्या बाहेर राहीन, अशा पद्धतीने जर त्याला केलं कॅचच्यासारखं करून, तर आता पण ते होऊ शकते व्यवस्थित जर त्याला केल्या गेलं तर. आणि सर्व गोष्टी ह्या सांगून होतात, कुठल्याही चित्रपट किंवा हे सांगूनच रिलीज होतात. तर आपल्या सांगण्याचा भाग आहे की आपण कसं सांगतो आणि लोक त्याला कसं देतात करून. आपण जसं सांगतो तसं लोक देतात करून. म्हणून व्यवस्थित पद्धतीने माझ्या विचाराने त्याला मारायला नाही सांगायला पाहिजे, त्याला आरोपी नाही दाखवायला पाहिजे, कंप्लेंट नाही दाखवायला पाहिजे, त्याच्या वस्तू चोरी करायला नाही सांगायला पाहिजे. असं व्यवस्थित पद्धतीने त्याला करून आणायला पाहिजे. आणि अर्धं इकडे राहीन गावाकडे आणि अर्धं बाहेर राहीन, म्हणजे स्टुडिओच्याकडे किंवा स्टुडिओच्याकडे. तर आता पण ते होऊ शकते, कारण तिकडून पण ते होईल आहे, तिकडून पण त्याला सपोर्ट भेटेल आहे. शादी में जरूर आना, भैयाची सुपरहिट, शिम्बा पिक्चर. पण त्यांचंसुद्धा बरोबर आहे की ते मला म्हणत होते की देख हम तुझे हीरो भी बना देंगे, तुझे स्टार भी बना देंगे और तेरी शादी भी कर देंगे, हम तुझे 2 बीवियाँ देंगे, एक देंगे मॉडल हमारे स्टूडियो से और एक देंगे श्रद्धा कपूर, लेकिन देख हम तेरे पर पैसा लगा रहे, हमें कभी धोखा मत देना. पर इकडे कोणतरी चुकीचं सांगितलं आणि चुकीचं सांगून इकडे उचलायला लावलं त्याला. आता घोर असा आला की माझा भाऊ मोठा भाऊ जेव्हा होता तेव्हा ते लग्न झालं असतं, पण आता ते तिकडून त्या स्टुडिओवाल्याने पैसा लावून ठेवला होता, त्याला वाटलं की आपल्याला सोडून गेला तर आपलं नुकसान होईल. मी तिकडून गेल्याच्या नंतर स्टुडिओवाल्याच्या इकडून गेलो, तर इकडे कोणतरी माझ्या भावाले त्याला सांगितलं की तू चालला जाय घर सोडून. तो घर सोडून चालला गेला. आता मनामध्ये फसून गेलो मी इकडला नाही राहिलो, मी तिकडला नाही राहिलो. मग आता माझ्या बी आयुष्याचा विचार करायला पाहिजे, सर्व गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे, सर्व बाजूचा विचार व्हायला पाहिजे. समजा अर्धं गावाकडे राहिलं, अर्धं तिकडे स्टुडिओच्या इकडे राहिलं, मिळून मिसळून जर केल्या गेलं तर त्याच्यामध्ये पर्याय निघू शकते आणि त्याच्यातून मार्ग निघू शकते आणि ते आतासुद्धा होऊ शकते.
त्या स्टुडिओवाल्याचं बी बरोबर आहे आणि स्टुडिओवाल्याचं बी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये माझी काही चुकी नव्हती. वास्तविकतेत ते सांगितलं गेलं माझ्या घरच्याला येईले त्याले की तू इकडे उचल त्याले. आणि तेव्हा मी बी याच्यामध्ये पडेल होतो. माझ्या बी लक्षात येत नव्हतं की कुकडून काय होईल आणि कुकडून काय होणार आणि कुकडून काय नाही. तर हे माझ्या लक्षातच आलं नाही सुरुवातीला. आता पण ते व्यवस्थित होऊ शकते जर त्याला केलं तर. म्हणून आता त्याला व्यवस्थित करा, मिळून मिसळून. अर्ध इकडे गावाकडे राहीन, अर्ध तिकडे मुंबईच्याकडे स्टुडिओच्याकडे राहीन आणि त्याला मिळून मिसळून करून द्या.